दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दोन दिवसांपूर्वी प्रदीप धोडाई कुमार हे दुपारच्या सुमारास मामज वाईन शॉप समोरील नांदूर नाका रिक्षा स्टँड येथे निलगिरी बागेकडे जाण्याकरता थांबलेले असताना येथील रिक्षेतील इसमांनी प्रदीप यांना पाठीमागे बसवून तुला निलगिरी बाग येथे सोडतो असं सांगत रुद्रा फार्म येथील समोरील निर्जन स्थळी नेऊन त्यातील 2 जणांनी त्यास चाकूचा धाक दाखवून मारहाण करून मोबाईल व पैसे काढून घेत तिथून पळ काढला. याबाबत प्रदीप कुमार यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. त्याच अनुषंगाने गुन्ह्याचा शोध घेत असताना आडगाव गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील जवळपास 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बघून सदर संशयित रिक्षाचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित वाहन आणि आरोपी हे नांदूर गावाजवळील स्मशानभूमीजवळ संशयितरित्या फिरत असल्याचं समजलं. लागलीच आडगाव गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी पोहोचून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व रिक्षाचालक आरोपी प्रशांत अशोक भारसाखळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव, विजय भगवान मोरे या 3ही आरोपींना ताब्यात घेतलंय. तसेच या आरोपींनी गुन्हा केल्याचीही कबुली दिली आहे. या आरोपींकडून 1,10,000 रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. यासह 10,500 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, 120 रुपये रोख रक्कम, एक लाकडी मूठ असलेला चाकू असा एकूण 1,20,720 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, मनोज परदेशी, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड देसाई तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ, अमित पवार, वैशाली बच्छाव यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.